श्री स्वामी समर्थ. आजपासून पितृपक्षात एकदा तरी गाईला खाऊ घाला हा एक पदार्थ. 7 जन्माची गरिबी दूर होईल. पिढ्यानपिढ्यांचा पितृदोष दूर होईल. नमस्कार मित्रांनो, आपल्या भक्तिमय यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करते. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, सध्या पितृपक्ष सुरू आहे. पितरांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून आपण तिथीनुसार श्राद्धविधी करतो. तसेच त्यांना आवडेल असा नैवेद्य अर्पण करतो. तसेच मुक्या प्राणीमात्रांना भोजन अर्पण करतो. पितर कोणत्या रूपाने येऊन आपल्याला आशीर्वाद देतील हे सांगता येत नाही. आपल्या हिंदू धर्मात मुक्या प्राण्यांवर दया करावी, त्यांना भोजन द्यावे अशी शिकवण दिली जाते. आपण झाडांचे, वनस्पतींचे पूजन करतो. त्याचप्रमाणे नागपंचमीला नागाचे, बैलपोळ्याला बैलाचे, श्राद्धाच्या वेळी कावळ्याचे या सर्वांचेच पूजन करून त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण कासवालाही देव मानतो. गाईला तर आपण माता म्हणतो. म्हणजेच आपला हिंदू धर्म आपल्याला सर्व प्राणीमात्रांविषयी दयाभाव शिकवतो. आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी असा शोध लावला होता की प्रत्येक प्राण्याची वागणूक, त्याचे आचरण याचा काही ना काही प्रभाव नक्कीच असतो. गायीचे महत्त्व तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आजच्या या माहितीमध्ये आपण पितृपक्षात गाय, कावळा, कुत्रा व मुंग्यांना भोजन दिल्याने काय होते हे पाहणार आहोत. सर्वात आधी आपण जाणून घेऊयात गायीविषयी. गाय आपल्या हिंदू धर्मात खूप पूजनीय मानली जाते. गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असल्याचे मानले जाते. असे मानले जाते की 84 लाख योनीकून जन्म घेऊन आत्मा गायीच्या रूपात शेवटचा जन्म घेते. म्हणजेच गाय लाखो योनीकूंपैकी असा एक भाग आहे जेथे आत्मा स्थिर होतो व पुढील योनी सज्ज होते. ज्या जागेवर आपल्याला आपले घर बांधण्याची इच्छा आहे अशा ठिकाणी 15 दिवस गाय व वासरू ठेवल्यास ती जागा पवित्र होते. तेथून सर्व प्रकारच्या असुरी शक्ती नष्ट होतात. गायीमध्ये सकारात्मक ऊर्जा भरलेली असते. तसेच मित्रांनो, शास्त्रानुसार पितृपक्षात पंचबलीच्या माध्यमातून श्राद्धासाठी तयार केलेल्या 5 विशेष प्रकारच्या सजीवांना खाऊ घालण्याचा नियम आहे. या सजीवांना भोग अर्पण केल्याने पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो आणि त्या नियमांचे पालन केलेले पाहून पूर्वजांनाही आनंद होतो. असे केल्याने पितृदोष दूर होतो. पूर्वजांना सुख आणि समृद्धी लाभते. यासाठी सर्वप्रथम 5 भागांमध्ये शिजवलेले अन्न वाढा. सर्वांचे वेगवेगळे मंत्र जपा. प्रत्येक भागावर अक्षदा सोडून पंचबली समर्पित केली जाते. श्राद्ध करण्यासाठी सर्वोत्तम वेळ दुपारी 11:30 ते 12:30 आहे. त्याला महालय काळ म्हणतात. पूर्वजांच्या श्राद्धाच्या तारखेला सर्वप्रथम गायीसाठी गवत बाहेर काढले जाते आणि केळीच्या पानावर श्राद्धाचे अन्न वाढून गायीचे ध्यान करावे. गायीला अन्न देताना लक्षात ठेवा की गायीच्या दिशेने फेकू नका, तर ते स्वतःच्या हाताने भरवा. आपण एखाद्या शुभ कार्यासाठी जात असताना जर रस्त्याने गाय व वासरू एकत्र दिसले तर ते काम यशस्वी झालेच म्हणून समजा. गायीने अचानक तिची शेपटी जर आपल्याला मारली तर हे खूप शुभ असते. हिंदू धर्मात कुत्र्याला यमाचा दूत मानले जाते. कुत्र्याला अन्न दिल्यास भैरवनाथ प्रसन्न होतात आणि आकस्मित येणाऱ्या संकटापासून ते आपले रक्षण करतात. अशी मान्यता आहे की जर आपण कुत्र्याला आनंदी ठेवले तर ते आपल्या आसपास यमदेवांनाही येऊ देत नाही. कुत्र्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत आधीच मिळतात. कुत्र्याला दररोज भोजन दिल्याने आपल्याला शत्रूचे भय राहत नाही. कुत्रा पाळल्याने घरात लक्ष्मी येते असेही मानले जाते. तसेच घरात कोणी आजारी असेल तर त्याचा आजार कुत्रा स्वतःवर घेतो असेही म्हणतात. कुत्रा पाळल्याने केतुग्रहाचा अशुभ प्रभाव नष्ट होतो. पितृपक्षात कुत्र्याला गोड पोळी खायला देणे खूप शुभ असते. कावळ्याला आपले पित्र मानतो. पुराणामध्ये आलेल्या कथेनुसार कावळ्याने अमृताची चव चाखली होती म्हणून अशी मान्यता आहे की कावळ्याचा मृत्यू कधीही नैसर्गिक होत नाही.
आजारपण, वृद्धपकाळ यामुळे कावळ्याचा मृत्यू होत नाही, तर कावळ्याचा मृत्यू आकस्मित होतो. कावळ्यालाही भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत आधीच मिळतात. पितृपक्षात कावळ्याला भोजन देणे म्हणजेच आपल्या पितरांना भोजन दिल्याप्रमाणेच आहे. कावळ्याला भोजन दिल्याने कितीतरी प्रकारचे फायदे होतात. कावळ्यांना भोजन दिल्याने सर्व पितृदोष व कालसर्प निघून जातात. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी कावळ्याला भोजन द्यावे, कारण कावळा हा शनिदेवाचे पाहुणे नक्कीच येतात. घराच्या उत्तर दिशेला कावळा कावकाव करत असेल तर घरात लक्ष्मीचे आगमन होते. पूर्व दिशेला कावळा कावकाव करीत असेल तर शुभ वार्ताहार कानावर पडते, तर पश्चिम दिशेला ओरडला तर वाईट बातमी ऐकायला मिळते. कावळ्याला भोजन दिल्यास हरिषट व शत्रूंचा नाश होतो. आता जाणून घेऊयात मुंग्यांविषयी. आपण मुंग्यांना एक छोटासा जीव मानतो. आपण त्यांना जास्त महत्त्व देत नाही. आपल्या आसपास कितीतरी मुंग्या असतात, परंतु आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु नीट लक्ष दिले तर मुंग्या फार मेहनती व एकतेने राहणारे जीव आहेत. या विश्वात मुंग्यांच्या अनेक जाती बघितल्या जातात, परंतु आपण शक्यतो लाल मुंग्या व काळ्या मुंग्या याच 2 प्रकारच्या मुंग्यांना ओळखतो. मुंग्या स्वतःच्या वजनाच्या 100 पट अधिक वजन उचलू शकतात, इतकी क्षमता त्यांच्यामध्ये असते. लाल मुंग्यांना अशुभ तर काळ्या मुंग्यांना शुभ मानले जाते. परंतु या दोन्ही प्रकारच्या मुंग्यांना फार पूर्वीपासून भोजन म्हणून पीठ टाकण्याची परंपरा चालत आली आहे. पितृपक्षात एकदा तरी मुंग्यांना पिठात साखर घालून ते भोजन म्हणून दिल्यास व्यक्ती सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतात. पितृपक्षात हजारो मुंग्यांना रोज साखर खायला दिल्यास आपल्याला सहस्र भोजनाचे पुण्य मिळते व त्या हजारो मुंग्या आपल्याप्रती कृतज्ञ होतात आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात. त्यांच्या आशीर्वादांचा परिणाम म्हणून आपल्या प्रत्येक संकट व बाधींपासून संरक्षण होते. ज्यांच्या तोंडात अंडी आहे असे लाल मुंग्यांची रांग बघणे खूपच शुभ असते. जे चिमण्यांना दाणे टाकतात व मुंग्यांना पीठ साखर खायला देतात, परभागाची प्राप्ती करतात. तसेच मित्रांनो, पितृपक्षात मुंग्यांना दररोज साखर खायला दिल्यास आपली कर्जापासून मुक्तता होते. म्हणूनच दररोज आंघोळ झाल्यानंतर चहा पिण्यापूर्वी मुंग्यांना साखर टाकावी आणि नंतरच चहा घ्यावा. हा रोजचा नियम करून घ्यावा. गाईला हिरवा चारा खायला दिल्यास घरातील सर्व प्रकारच्या पीडा, बाधा व अडचणी निघून जातात. पितृपक्षात कोणत्याही दिवशी गाईला गरम पोळीवर साजूक तूप लावून त्यावर थोडीशी चणा डाळ व थोडासा गूळ खडा ठेवून खायला दिल्यास देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. गाईला भोजन दिल्यास सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. प्रत्येक एकादशीला गाईला हिरवा चारा खायला दिल्यास जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. कुत्र्याला भोजन दिल्यास शत्रुपीडा निघून जाते. कावळ्याला भोजन दिल्यास आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात. पक्ष्यांना दाणे टाकल्यास आपल्याला नोकरी व्यवसायात फायदा होतो. मुंग्यांना साखर दिल्यास कर्जापासून मुक्ती मिळते, तर माशांना पिठाचे गोळे खायला दिल्यास आपल्याला सुख समृद्धीची प्राप्ती होते. पितृपक्षात गाईला भोजन दिल्यास सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. मित्रांनो, अशा प्रकारे पितृपक्षात गाईला ह्या वस्तू नक्कीच खाऊ घाला. ह्या वस्तू तुमच्यावर कधीच आर्थिक संकट येणार नाही. तुमचा 7 पिढ्यांचा पितृदोष दूर होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर एक लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामी तुमची सर्व स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करो. स्वामी तुमची सर्व संकट लवकरात लवकर दूर करो, हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.